मित्रांनो, आज रात्रीचा व्हिडिओ बनवते कारण की रात्री रिलेटेडचाच टॉपिक आहे, तो आहे हेडलाईट अपग्रेडेशनचा। मित्रांनो, गुजरात पोलिसने जे आहे एलईडी लाईट्स वरती आफ्टर मार्केट एलईडी लाईट्स वरती चलन करून 1.5 करोड रुपये जमा केलेत आणि आफ्टर मार्केट एलईडी लाईट्स वरती कारवाई जी ती जोरदार अजून देखील गुजरातमध्ये चालू आहे। हळूहळू हे महाराष्ट्रामध्ये देखील येईल आणि महाराष्ट्रात देखील जे ब्राईट एकदम लाईट असतात, एकदम व्हाईट लाईट असतात, लोकांच्या डोळ्याला त्याच्याने त्रास होतो आणि त्याच्यामुळेच रात्रीच्या वेळेला ऍक्सिडेंटची संख्या खूप जास्त वाढते। ते जे लेवल जो आहे तो कमी होईल आणि अशाने रात्री ड्रायव्हिंग करणं जे ते थोडं सोपं होऊन जाईल। या असल्या लाईटमुळे जे ते रात्रीच्या वेळी होणाऱ्या अपघातांची संख्या खूप जास्त आहे। तर मित्रांनो, आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तेच बोलणार आहोत की जेव्हा आपण कधी लाईट अपग्रेड करतोय, बल्ब त्याच्यामध्ये टाकतो आहे, एलईडी बल्ब किंवा हॅलोजन वाला बल्ब, तर अशा वेळेला कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी, कुठल्या बल्ब वरती एलईडी लाईट वरती जे आहे ते चलान आरटीओ वाले आपल्याला मारू शकतात, त्याबद्दल देखील बोलणार आहोत। आणि बरेचसे जे आहेत ते तुमच्या मनातले प्रश्न जे आहेत ते आपण सोडवणार आहोत, जेणेकरून मग तुमच्या गाडीमध्ये अशी लाईट येईल ज्याच्यानी लोकांना, समोरच्या गाडीवाल्यांना त्रास होणार नाही आणि तुम्हाला चलान देखील बसणार नाही। तर ह्या गोष्टी पुढे मी काही गोष्टी सांगेल ते लक्षात ठेवा। तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉईंट आहे, सगळ्यात अगोदर जेव्हा आपण अपग्रेड करायचा विचार करतो, कंपनीकडनं जी लाईट येते त्यानंतर आपण सॅटिस्फाईड नसतो, नीट दिसत नाही, तर अशा वेळेला सगळ्यात पहिला महत्त्वाचा लक्षात ठेवणारा भाग म्हणजे आहे की आपल्या गाडीमध्ये कुठल्या टाईपची हेडलाईट कंपनीने दिलेली आहे। 3 टाईप येतात मेजरली। पहिलं येतं म्हणजे रिफ्लेक्टर, ज्याच्यामध्ये हॅलोजन असतात। दुसरं येतं प्रोजेक्टर, ज्याच्यामध्ये हॅलोजन लाईट देखील असते आणि एलईडी लाईट देखील असते। आणि तिसरं येतं एलईडी लाईट, जी कंपनी फिटेडच असते, जी आता नवीन डिझायर मध्ये आहे, सिटी मध्ये येते किंवा क्रेटा मध्ये येते, असे आहे। आणि जी चौथा ऑप्शन आहे तो आहे लेझर लाईट, जे हाय एंड गाड्यांमध्ये असतात, परंतु जास्त करून हे 3च असतात। एक असते रिफ्लेक्टरवाली, एक असते प्रोजेक्टरवाली आणि तिसरी असते एलईडी लाईट। ह्या तिघांबद्दल बोलणार आपण आहोत। मित्रांनो, समजा की तुमच्या गाडीमध्ये पहिली टाईप म्हणजे रिफ्लेक्टर बेस वाली हेडलाईट कंपनीने दिलेली आहे। मोठे असे रिफ्लेक्टर आहेत, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील, वेगेनार मध्ये असतात, किंवा आपण जेव्हा टॉप मॉडेल नाही घेत, मधला मॉडेल घेतो, बेस मॉडेल घेतो, तर अशा वेळेला आपल्याला प्रोजेक्टर किंवा एलईडी लाईट नाही मिळते, मोठे रिफ्लेक्टर दिले जातात। तर अशा वेळेला ह्याच्यामध्ये आपण एलईडी लावायची नसते। मित्रांनो, मोठ्या रिफ्लेक्टर मध्ये एलईडी लाईट जे आहेत ते सक्सेसफुल नाही आहेत, एलईडी बल्ब जे आहेत ते सक्सेसफुल नाही आहेत। मोठ्या रिफ्लेक्टर मध्ये हॅलोजन लावल्यामुळे काय होतं, मोठा रिफ्लेक्टर हा बरोबर फोकस जो आहे तो रस्त्यावरती नाही पडत, त्याचा प्रकाश जो आहे तो सगळीकडे असा पसरला जातो, म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला हॅलोजन लाईटच वापरायची आहे। हॅलोजनचा प्रकाश इकडे तिकडे पसरला तर तिकडनं समोर येणाऱ्याला त्रास होत नाही, समोर चालणाऱ्याला त्रास होत नाही, कारण की त्याची जी टेम्परेचर असतो लाईटचा तो थोडासा पिवळसर बाजूकडे असतो आणि त्याचा त्रास डोळ्याला थोडा कमी होतो। मोठ्या रिफ्लेक्टर मध्ये जर आपण एलईडी लावली आणि एकदम ब्राईट वाली लावली तर ती खूप विचित्र प्रकारे पसरते आणि त्याच्यामुळे लोकांच्या डोळ्याला त्रास होतो, लोक जे आहेत ती ब्लाइंड होतात। आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल, मग कंपनी कशी एलईडी लाईट देते? जसे का आपला तिसरा पॉईंट आहे की एलईडी लाईट जर तुमच्या गाडीमध्ये कंपनीने आधीपासूनच दिलेले असतील, तर जर तुम्ही ती एलईडी लाईट कंपनी फिटेड वाली पाहिली तर त्याच्यामध्ये बारीक बारीक रिफ्लेक्टर असतात, असे 3-4 लाईनीमध्ये असतील, किंवा जर तुम्ही क्रेटा पाहिलेत वरती 2 खालती 2 असे रिफ्लेक्टर लहान लहान असतात। आणि आता जी नवीन डिझायर आलाय त्याच्यामध्ये देखील लाईनीमध्ये अशी रिफ्लेक्टर आहे, होंडा सिटी मध्ये देखील लाईनीमध्ये ते लहान लहान रिफ्लेक्टर अशा प्रकारे डिझाईन केले जातात, त्याचा प्रकाश जो आहे तो वरपर्यंत असा पसरणार नाही, त्याचा बरोबर प्रकाश खाली पडेल अशा पद्धतीने ते डिझाईन केले जातात कंपनी थ्रू, आणि ते बनवायला खूप जास्त खर्च देखील येतो। तर त्याच्यामुळे ते आपल्याला टॉप मॉडेलमध्येच किंवा हाय एंड गाड्यांमध्येच ते पाहायला मिळतं। आणि जर तुम्ही त्या बारीक बारीक रिफ्लेक्टर मध्ये बल्ब जर शोधायला गेलात ना, तर तुम्हाला ते बल्ब देखील दिसणार नाहीत, ते आतमध्ये अशा प्रकारे हाईड केलेले असतात जेणेकरून डायरेक्ट प्रकाश लोकांच्या डोळ्यावर पडायला नको। तर ही क्रेटा आहे टॉप मॉडेल, ह्याच्यातलं तुम्ही ब्लब मला शोधून दाखवा, कुठे आहे ब्लब? आता कुठे दिसतोय तुम्हाला? नाही, कंपनीने जे आहे ते योग्य प्रकारे हाईड करून ठेवलेलं आहे, ब्लब दिसणारच नाही तुम्हाला, कुठेच नाही आहे। ते मोठे आपले रिफ्लेक्टर असतात त्याच्यात समोरच सेंटरला असतो आणि त्याच्यात जर एलईडी लावली तर मग आपल्याला त्रास होतो। त्याच्यामुळे तुम्ही जर पाहिलं की ऍक्टिवा मध्ये देखील किंवा ज्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही हेडलाईट जवळ देखील पाहिलं, डायरेक्ट व्हाईट लाईट जवळ, एलईडी जवळ, तुम्हाला डोळ्यांना त्रास होणार नाही जर ती लो बीम मध्ये असेल तर। त्यामुळे मित्रांनो, मोठ्या रिफ्लेक्टर मध्ये, जर मोठा रिफ्लेक्टर आहे अशामध्ये एलईडी लाईट अजिबात लावू नका, तुमच्या गाडीवरती चलान होईल आणि दुसऱ्यांना देखील रोडवरती त्रास होईल। आपण असं का करावं की जेणेकरून लोकांना त्रास होईल आणि ऍक्सिडेंट होईल, ऍक्सिडेंटचं कारण आपण बनू नये। जर तुम्हाला लाईट कमी पडते आहे तर अशा वेळेला तुम्ही हॅलोजन मध्येच अपग्रेड करा, कंपनी जे ते 50 वॅटचं देते, तर अशा वेळेला तुम्ही 100 वॅट्सचा आतमध्ये लावू शकता, 80-90 वॅटचा बल्ब जो आहे तो लावू शकता, एक सिंगल बल्ब 80-90 वॅटचा। सिंगल बल्ब जर 100 वॅटचा वर गेला तर त्याच्यावरती चलान आहे, मग तो जर
हॅलोजन असला तरी पण 100 वॉटचा आतमध्ये लावा, 80-90 वॅटचा लावा आणि ते जर अपग्रेड कराल तर अशा वेळेला रिले नक्की वापरा, कारण की कंपनीने जी वायरिंग दिलेली असते ती 50 वॅटच्या हिशोबाने असते. तुम्ही जर 80-90 वॅटचं करताय हॅलोजन बल्ब तर अशा वेळेला रिले नक्की वापरा, नाही तर मग जळून जाईल सॉकेट वगैरे, मग गाडीमध्ये आग लागण्याचे चान्सेस आहेत. रिले लावला तर काही होणार नाही. हे झालं हॅलोजन बल्बचं, की हॅलोजन मध्ये आपण एलईडी लावू शकत नाही. आपल्याला हॅलोजन रिफ्लेक्टर मध्ये, मोठ्या रिफ्लेक्टर मध्ये आपल्याला हॅलोजन बल्बच वापरायचा. आता दुसरा आहे प्रोजेक्टर. प्रोजेक्टर मध्ये मित्रांनो आपण एलईडी लाईट्स वापरू शकतो, एलईडी मध्ये अपग्रेड आपण करू शकतो. का? प्रोजेक्टर जो आहे तो बरोबर अशा प्रकारे डिझाईन केला असतो ज्याचा उजेड बरोबर एकत्रित लाईट करून जो आहे तो बरोबर जिथे हवा तिथे थ्रो केला जातो प्रोजेक्टर द्वारा, आणि त्याच्यामुळे आपल्याला नीट दिसतं. तो पिवळा कलर मधला जरी बल्ब असला हॅलोजन मधला तरी देखील आपल्याला नीट दिसतं. परंतु जर तुम्हाला व्हाईट लाईट हवी आहे तर तुम्ही अपग्रेड करू शकता 100 वॅटचा आतमध्ये. जसं की तुम्ही पाहिलेलं असेल की जी बलेनो येते किंवा जुनी डिझायर यायची, स्विफ्ट यायची, इग्निस यायची, त्याच्या टॉप मॉडेलमध्ये आपल्याला व्हाईट लाईट दिली जायची. ती एकदम व्हाईट देखील नसायची, व्हाईट आणि हॅलोजनचा जो प्रकाश असतो त्याचं थोडंसं मध्ये अशी असायची. 4500 केल्विन पर्यंत त्याची लाईटची हे असायची, त्याच्यामुळे त्याच्यानी काही त्रास होत नाही. एलईडी लाईट्स, एक गोष्ट लक्षात ठेवा, एलईडी लाईट्स ह्या काही आपल्या भारतामध्ये बॅन नाही आहेत. आरटीओ द्वारा जर ते बॅन केलेले असते तर अशा वेळेला कंपनीनेच ते लॉन्च केले नसते, कंपनीनेच आपल्या गाडीमध्ये दिले नसते. कुठले बॅन आहेत? जे हाय ब्राईट वाले एकदम बल्ब येतात, तुम्ही जर रिफ्लेक्टर मध्ये लावाल एकदम जास्त वॅट वाले तर ते जे आहेत ते बॅन आहेत. प्रोजेक्टर मध्ये तुम्ही लावू शकता 100 वॅटचा आतमध्ये. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, नेहमी शहरामध्ये ड्रायव्हिंग करत असताना आपल्याला लो बीम वरतीच करायची आहे. मग तुमच्या गाडीमध्ये रिफ्लेक्टर असू दे, हॅलोजन असू दे किंवा एलईडी कोणतीही लाईट असू दे, लो बीम मध्येच करायचं आहे. हाय बीम हा निर्जन रस्त्यावरती, हायवेज वरती, जिथपर्यंत गाडी आपल्या समोर नाहीये, गाडीच्या जवळ आपण गेलो का आपल्याला पुन्हा लो बीम वरती आणायचं आहे. तर मित्रांनो हे झालं प्रोजेक्टर मध्ये तुम्ही तुमची लाईट जी आहे ती एलईडी लाईट मध्ये अपग्रेडेशन करू शकता. 100 वॅटच्या आतमध्येच आपल्याला ठेवायचंय. कंपनी जर आपल्याला प्रोजेक्टर मध्ये हॅलोजन टाईपचा बल्ब देते आहे तर अशा वेळेला तुम्ही त्याच्यामध्ये देखील अपग्रेड करू शकता. आता तिसरा पॉईंट आहे एलईडी लाईट, जे कंपनी फिटेड एलईडी लाईट्स येतात त्याचं. जी कंपनी फिटेड एलईडी लाईट येते त्याच्यात आपण अपग्रेडेशन करू शकत नाही. तुम्ही जर बोललात की नाही ह्याचा प्रकाश मला कमी वाटतोय, मला जास्त अजून वॅटवाला लावायचा आहे, ते तुम्ही अजिबात करू शकत नाही. ते जे बल्ब वगैरे सगळे जे आहे ते इनबिल्टच असतात, त्याच्यामध्ये आपण काढून दुसरा बल्ब वगैरे काही लावू शकत नाही. मग ती कोणतीही लाईट असो. आता बरेचसे लोक वरचं जे आहे ते कॅप काढून वगैरे आफ्टर मार्केटमध्ये तसं करत आहेत, परंतु ते किती सोयीस्कर आहे आणि किती रिलेबल आहे, त्याच्यात पाणी जाणार नाही जाणार याची काही हे नाही, परंतु तसं करणं देखील इल्लीगल आहे. आणि मित्रांनो बरेचसे लोक जे ते आपल्या गाडीमध्ये प्रोजेक्टरद्वारे फॉग लॅम्प्स लावतात, त्याच्यामध्ये अप्पर डिप्पर येतात. तुम्ही इंस्टावरती रील पाहत असाल बरेचसे की एखादाच अप्पर डिप्पर 3 कलरच्या लाईट वगैरे अशा गोष्टी जे आहेत ते दिल्या जात आहेत. ते देखील मित्रांनो करणं पूर्णतः इल्लीगल आहे. तुम्ही जिथपर्यंत वापरता तिथपर्यंत कोण काही बोलणार नाही, परंतु जर एखाद वेळेला ट्रॅफिक पोलिसच्या लक्षात आलं तर अशा वेळेला तुम्हाला चलान जो आहे तो बसू शकतो. तुम्हाला वापरायचं तर काही हरकत नाही, परंतु नेहमी लक्षात ठेव का नेहमी लो बीम वरती वापरायचं आहे. मित्रांनो आशा करतो तुम्हाला माझ्या व्हिडिओ पासून मदत झालेली असेल. व्हिडिओ आवडलेला असेल लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, त्यांना देखील कळू दे की काय लीगल आहे काय इल्लीगल आहे, कशात फायदे आहेत कशात तोटे आहेत. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडलाय की नाही आवडलाय. कमेंट करता तर मला मोटिवेशन मिळतं अशीच व्हिडिओज बनवण्यासाठी. रेग्युलर व्हिडिओज हवे असतील तर कमेंट करत राहा, लाईक करत राहा, रेग्युलर व्हिडिओज येत राहतील.